या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। नान्नज जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास ही जबाबदारी समजून या संधीचं कामाच्या माध्यमातून निश्चित सोनं करून दाखवेन अशी भावना नूतन सदस्या चैताली मुळे यांनी व्यक्त केली। आणि माझ्याकडे आता तुम्ही बघू शकता की मी त्याचं काही प्रिपरेशन पण करून आले नव्हते, पण हां, तुमच्याकडनं जो मला सपोर्ट मिळाला इलेक्शनसाठी, मी नवीन आहे, कधी असं बाहेर पडले नव्हते, पण गावात जेव्हा पोहोचले तेव्हा जेव्हा एक महिला प्रचारासाठी जाते तेव्हाच महिला बाहेर येऊन सांगतात की आमचे हे अडचण आहेत आणि चांगलं भांडत सांगतात बरं का। हा अनुभव खूप मोठा आला मला। आणि तेच जेव्हा पुरुष मंडळी असायची माझ्यासोबत तेव्हा कुठलीच महिला कधी बाहेर येऊन काही सांगत नव्हते, नुसतं ते पॅम्पलेट घ्यायचं आणि ठीक आहे म्हणायचं। पण जेव्हा आम्ही महिला घरात जायचो तेव्हा सगळं सांगायचं, म्हणजे तुमच्या पाण्याची अडचण असू द्या किंवा तुमच्या मंदिराचं पण बांधकाम राहिलं आहे त्याची अडचण असू द्या, प्रत्येक गोष्ट महिलांनी डिटेलमध्ये सांगितली मला। आणि ते सर्व काम करायची माझी खरंच खूप मनापासून इच्छा आहे। आणि तुम्ही मला एवढा सपोर्ट दिला आहे, मतदान टाकलं आहे, तर मी त्याचं नक्कीच काय म्हणतात संधीचं सोनं करणार आहे। त्यामुळं मला इथून पुढेही साथ द्या, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। नान्नज जिल्हा परिषद गटात समाविष्ट असलेल्या गावातील मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी भागाईवाडी शेरेवाडी येथील गाव भेट दौऱ्यात त्या बोलत होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी सरपंच तथा सरपंच परिषद सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा कविता घोडके पाटील होत्या। यावेळी श्रीकांत मुळे, अमृता पाटील, प्रताप पाटील, अंकुश घोडके, बालाजी घोडके, विजय घोडके, जयसिंह चौधरी, शिवाजी सीताराम घोडके, वैभव घोडके, अमर क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते। माजी आमदार दिलीप माने यांनी आपणास भाजपची उमेदवारी देऊन राजकीय आशीर्वाद दिले, तर मतदारांनी देखील विश्वासानं संधी दिली। आपलं प्रत्येक मत हे दान समजून याची कामातून परतफेड करेन असं मनोगतात त्यांनी सांगितलं। सौ कविता घोडके पाटील यांनी आमच्या गावातील मतदारांनी दिलेला शब्दास जागून मताधिक्य दिलं। माजी आमदार दिलीप माने यांच्या पाठीशी असल्यानं गावाच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडला नाही आणि पुढे देखील पडणार नाही असं विश्वासानं सांगितलं। परवा आमचे नेते दिलीपराव माने यांनी गावाविषयी व नागरिकांबद्दल दाखवलेला विश्वास मतदारांनी सार्थ करून दाखवला। झालेल्या मतदानापैकी या गावाने दिलेली आघाडी टक्केवारी पाहता सर्वाधिक आहे। सौ चैतालीताई आपल्या विजयामुळे मतदारांचे विकासात्मक अपेक्षा उंचावलेल्या आहेत। तालुक्यातील 3 सदस्य युवा आहात। जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आपली सत्ता आहे, त्यामुळे शासनाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आलेल्या सर्व शासकीय विकासात्मक योजना तालुक्यास मिळाव्या व त्यामध्ये आमच्या लहान गावाच्या भागावाडीचा मोठा वाटा असावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते। या गावची वैचारिक शक्ती एवढी जबरदस्त आहे की विकासात्मक कामासाठी सदैव पुढे असतात। माझे सरपंचपदाच्या काळात पाणी फाउंडेशन, जलयुक्त शिवार, स्मार्ट ग्राम, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाचे व या 5 वर्षात आजवर मिळालेल्या 35 पुरस्काराचे खरे शिल्पकार हे नागरिकच आहेत। 2017ला पाणी फाउंडेशनच्या कामानंतर गावात शेतीसाठी पाण्यासाठी कमतरता पडली नाही, याचा अभिमान वाटतो। आजही मला सर्वत्र सन्मान मिळतो, याची खरी ओळख निर्माण करणारे माझ्याच गावातील नागरिक आहेत। मला आजच्या दिनी सांगायला अभिमान वाटतो, मी ज्या ठिकाणी गावचे कामासाठी पत्र घेऊन गेले त्या साऱ्यांनी गट पक्ष न पाहता सहकार्य केले। परवाच माजी आमदार दिलीपराव माने यांच्याकडून पालकमंत्र्याकडे गावच्या विकासासाठी पत्र घेऊन गेले, तर त्यांनी जनसुविधामधून 10 लाख, दलित वस्तीमधून 20 लाख, सर्व शिक्षामधून शाळा दुरुस्तीसाठी 20 लाख, ओपन जिमसाठी 10 लाख, अंगणवाडी दुरुस्तीसाठी 2 लाख या कामासाठी शिफारस केली। लवकरच ही कामे मार्गी लागतील याचा विश्वास आहे। या विकास कामासाठी सढळ हाताने निधी देणारे पालकमंत्री व दिलीपराव माने यांचे मी खास आभार मानते। प्रास्ताविकात लहू घोडके यांनी गावातील प्रगतीची वाटचाल सांगितली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रिया पाटील यांनी केलं। यावेळी अजित पाटील, प्रशांत घोडके, अरुण घोडके, वैभव घोडके,
विकास घोडके, विनोद सावळे, अनंत सावळे, नेताजी घोडके, तानाजी घोडके, रामहरी घोडके, चित्रा जाधव, प्रीती घोडके, लता घोडके, छाया घोडके, विजय घोडके, विद्या रेश्मा मोरे, महादेव घोडके, शंकर चौधरी, अमोल घोडके, शाबू मोरे, श्रीकांत पाटील, अनंत घोडके, ब्रह्मदेव घोडके, उषा घोडके, विद्या घोडके, रुपाली घोडके, स्वाती पाटील, सुप्रिया चौधरी, वंदना चौधरी, संध्याराणी चौधरी, पद्मिनी घोडके आदींसह गावातील नागरिक, महिला, युवा मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.